साहित्य पुरस्कार परत करण्याच्या साहित्यिकांच्या भूमिकेवर रामदास फुटाणे यांनी टीका केली। दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्यापैकी कुणाच्या चळवळीत तुम्ही होतात? रत्नागिरी साहित्य संमेलन संपन्न होत आहे। संमेलनाध्यक्ष असलेल्या रामदास फुटाणे यांनी या संमेलनाच्या शुभारंभाच्या सोहळ्यातच पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांवर टीका केली। दरम्यान अनेक नामवंत साहित्यिकांनी संमेलनाच्या ग्रंथदिंडीमध्ये हजेरी लावली। अशोक नायगावकर, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, उर्मिला पवार, महेश केळुसकर यांच्यासह शिवसेना खासदार विनायक राऊत साहित्य दिंडीत सहभागी झाले होते। ज्यांनी आता परत साहित्य पुरस्कार परत केले, त्या साहित्य पुरस्कार परत करणाऱ्यांना मी वाटतं की दाभोळकर वाढले तेव्हा तुम्ही पुरस्कार परत केले नाही, पानसरेंच्या हत्येसाठी पुरस्कार परत केले नाही, कलबुर्गींच्या हत्येनंतर तुम्ही पुरस्कार आता परत केले, एक नवीन टीमच निघाली। तुम्ही सामाजिक भान काय ठेवलेलं आहे? कुठल्या चळवळीत तुम्ही होता? तुम्ही पानसरेच्या चळवळीत होता, कलबुर्गीच्या चळवळीत होता, दाभोळकरांच्या चळवळीत होता। कोणत्या चळवळीत तुम्ही काम केले? ते काम केलं असेल तर तुम्हाला नैतिक अधिकार आहे ना पुरस्कार परत करण्याचा। आपण स्वतः 10 बाय 10च्या खोलीच्या बाहेर जायचं नाही आणि मग साहित्य पुरस्कार परत केले म्हणून पुन्हा मिरवत बसायचं की किती आम्ही पुरोगामी आहोत। पुरोगामी आता फक्त कृतीने दाखवा। आपल्याकडे पुरोगामीपणाचं आता शक्य येऊ लागले की कुणाला पुरोगामी म्हणायचं आणि कुणाला प्रतिगामी म्हणायचं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।